विद्यार्थी विद्यार्थिनींच्या यशस्वी जीवनाचे शिल्पकार असणारे आदरणीय श्री रवींद्र कर्वेजी यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावरती स्थानापन्न व्हावे। सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूया। आदरणीय रवींद्र कर्वेजी यांचा परिचय करून देण्यासाठी मी आपल्या रुग्णालयातील डॉक्टर मुग्धा दगडिया यांना प्राचारण करते। नमस्कार। आदरणीय श्री रवींद्रजी कर्वे, गाव अक्षी नागाव, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड, सध्या वास्तव्य ठाणे येथे। श्री रवींद्रजी कर्वे यांचे महाविद्यालयीन शिक्षण महाड येथे झाले असून लहानपणापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मुंबई येथे संघटन मंत्री म्हणून त्यांनी 4 वर्ष पूर्ण जबाबदारी पार पाडली आहे। आदरणीय रवींद्रजी कर्वे सरांनी ठाणे जनता सहकारी बँकेत 28 वर्षे काम करत व्यवस्थापक ते मुख्य कार्यकारी अधिकारी अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत। निवृत्तीचे वेध लागताना त्यांनी आरोग्य व शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा निश्चय केला। इसवी सन 2008 पासून विद्यार्थी विकास योजनेच्या माध्यमातून गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत केली। पुढे इसवी सन 2017 पासून हीच विद्यार्थी विकास योजना सेवा फाउंडेशनच्या परिवाराशी जोडली गेली। या परिवाराबरोबर ग्रामीण भागातील अनेक विद्यालयांची पुनर्बांधणी व अद्ययावत विद्यालयांची उभारणी केली गेली। आरोग्य क्षेत्रात कामगिरी बजावताना नाना पालकर स्मृती समिती येथे श्री रवींद्रजी कर्वे कार्याध्यक्षपद सांभाळत असून समितीसाठी निधी संकलनातही त्यांनी भारी योगदान दिले आहे। जनकल्याण समिती कोकण प्रांत येथे अध्यक्ष म्हणून दायित्व निभावताना त्यांनी आपत्ती विमोचन आणि आरोग्य क्षेत्रातही कार्य केले आहे। अशा शिक्षण, आरोग्य आणि अर्थ हा 3 विषयात मोलाची कामगिरी पार पाडणाऱ्या आदरणीय श्री रवींद्रजी कर्वे सर यांचे मी पुनश्च स्वागत करते आणि त्यांची मुलाखत घेण्यासाठी डॉक्टर अमोल देशमुख सर व डॉक्टर रचना पोळे मॅडमला मंचावर येण्याची विनंती करते। नमस्कार सर्वजण। आजच्या ह्या कार्यक्रमासाठी आणि संवादासाठी आपण इथे उपस्थित झाला, आपण सर्वांचे स्वागत आहे। आपण आत्ताच रवींद्रजी कर्वे सरांचा परिचय ऐकला आणि त्यांनी दाखवलेला त्यांच्या वतीने व्हिडिओ आपण पाहिला। अतिशय सुंदर आणि मला प्रेरणा देणारं काम हे दिसतंय। ते व्हिडिओ पाहताना मला तुकारामांचा एक अभंग आठवतो की जे का रंजली गांजली त्यासी करी जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। म्हणजे ज्या गरजू लोकांना मदतीची गरज आहे त्यांना मदतीचा हात पुढे करणारा जो व्यक्ती निस्वार्थपणे काम करतो त्याच्यातच आपण खरा महात्मा आणि थोरत्व आहे आणि अशाच ठिकाणी ईश्वरी कार्य आहे असं मला वाटतं। आणि हे असं सुंदरसं काम सर करतायत आणि त्यांचं टीम करते याचा मनोमनी आनंद आणि अभिमान वाटतो। सरचा परिचय ऐकताना हेही कळालं की गेली 25 वर्ष किंवा त्यांच्या आयुष्याची सुरुवातीची 25 वर्ष ते TGSB ह्या बँकेत कार्यरत होते आणि बँकेची वर्दळ कटकट सगळ्याच गोष्टी असतात सर। आणि अशा बँकेत काम करून नंतर तुम्हाला ह्या कामात यावंसं असं का वाटलं असं आम्हाला सगळ्यांनाच विचारावं असं वाटेल तुम्हाला। मुळात मी विद्यार्थी परिषदेचा मुंबई महानगर संघटन मंत्री म्हणून थांबलो आणि बँकिंग करिअर सुरू केलं। त्यामुळे माझ्यातला तो संघटन मंत्री कुठे गेलाच नव्हता की त्यामुळे मी ज्या वेळेला बँकेत कामाला सुरुवात केली त्यावेळेला मला पहिल्या दिवसापासून असं वाटायचं की कुठलंही रिलेशन हे कुठल्या तरी निमित्ताने सुरू होतं। मग ते बहीण भाऊ म्हणून असेल, नवरा बायको म्हणून असेल, शेजारी म्हणून असेल। मला वाटतं त्यातली यशस्वीता त्याच्यात आहे की ते आपण किती चांगल्या प्रकारे जेल करतोय। नाहीतर भटजी लग्न लावून निघून जातो, शेवटी त्या नवरा बायकोनेच त्यांचं आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे पुढे घडवायचं असतं, तो त्याच्यासाठी काही भटजी येत नाही। तर त्यामुळे
या सगळ्या कस्टमरकडे बघताना सुद्धा माझा दृष्टिकोन तेव्हाही तोच होता की हा आज कस्टमर म्हणून नाही तर तो मित्र म्हणूनच आहे समोर. आणि ज्या वेळेला तो माझा खरा मित्र होईल, माझी यशस्वीता त्याच्यात आहे. माझी रिलेशनशिप जोपर्यंत बँकर आणि कस्टमर अशी आहे तोपर्यंत ती व्यावसायिक रिलेशनशिप होईल. आणि ह्या 28 वर्षाच्या काळात मी ह्या सर्व जेवढे माझ्या अनेक कस्टमर संबंधात आले त्या सगळ्यांशी माझी व्यक्तिगत मैत्री होती. आणि यांचे सगळे कार्यक्रम म्हणजे अगदी जन्मापासून मैतापर्यंत हे मी माझ्या व्यक्तिगत वेळेत अटेंड केले. म्हणजे मी कधीही बँकेत लग्नाला जायचं आहे तर मी म्हणतो की लग्नाला त्या दिवशीचा आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण आहे, पण याचा अर्थ मी लग्नाच्या मुहूर्तालाच गेलो पाहिजे, जेवायलाच गेलो पाहिजे असं नाही. त्या दिवशी मी जाऊन त्याला शुभेच्छा देणं. त्यामुळे मला समजा सकाळी 9 वाजता शुभेच्छा द्यायला तिथे जाता आलं तर मी सकाळी 9ला शुभेच्छा देईन आणि जायला माझ्या बँकेत जाईल. मी बँकेत ज्याच्यावर मला करिअर करायचंय त्या कॉस्टला मी ते करणार नाही. आणि त्याच्यामुळे मी आजही सांगतो, आज 15 वर्षांनंतर रिटायरमेंट नंतर आजही एकही मॅनेजरनी चॅलेंज द्यावा मी त्याच्यापेक्षा 10पट माणसं ही त्याला नावं लिहून दाखवी ज्यांच्याशी माझे नुसतं एक नाही, काही जणांची 2 पिढ्या 3 पिढ्यांचे संबंध आहेत. त्यामुळे ही जी मैत्री आहे किंवा माणसांबद्दलची ती मला यशवंतराव केळकर, बाळासाहेब आपटे, सदाशिवराव ह्या सगळ्यांकडून तो वारसा मिळाला की तुम्ही काम करत असताना सुद्धा शेवटी त्यातलं माणूस पण जे जपणं आहे. तर त्यामुळे बँकिंग करत असताना सुद्धा आणि दुसरं असं व्हायचं की आम्ही कार्यकर्ते जेव्हा जमाच होत, आता मी तिथे मॅनेजरियल पासून CEO पर्यंत गेल्यामुळे तुम्हाला सामाजिक कामासाठी खूप मोठा वेळ देता येत नाही. आमच्यात कधी कधी चेष्टा व्हायची की काय करतो, तर मी म्हणतो की मी बँकेत असताना जेवढं शक्य ते कळलं ते तुझ्या पोटापाण्याचा उद्योग आहे, दुसरं काय करतोस. तर त्याच्यावर माझ्याकडे उत्तर नसतं, कारण दुसरं काही करायचं म्हणजे ऍट द कॉस्ट ऑफ बँक करावं लागेल जे मला करायचं नव्हतं. त्यामुळे मग माझ्या त्यावेळेपासून मनात विचार होता की ज्या वेळेला माझी सेकंड इनिंग येईल, मग सेकंड इनिंगला तर मला कोणी विचारणार नाही, मग सेकंड इनिंग समाजासाठी नाही. आणि माझं भाग्य असं की मला म्हणजे आता रिटायर होऊन आता 15वं वर्ष चालू आहे. 15 वर्षाचा मोठा कालावधी हा सेकंड इनिंग साठी मिळाला. आणि मी अनेकांना समाजातल्या जे विशेषतः ज्यांच्याकडे लिडरशिपच्या क्वालिटीज आहेत, जे मोठ्या पदांवर आहेत, त्या अनेकांना मी असं म्हणतो की तुम्हाला पहिल्या इनिंग मध्ये समजा जमलं नाही, कारण आत्ताचं ज्या प्रकारचं एकूण अपेक्षा सर्व्हिसेस असतात तर त्याच्यात पहिल्या इनिंग मध्ये तुम्हाला वेळ देता येत नाही, तर दुसरी इनिंग तर तुम्ही समाजासाठी देऊ शकता. आणि नाहीतर माणूस खूप कर्तृत्ववान आहे आणि ते सगळं कर्तव्य 2+1 तिघांसाठी कामी आलं, नवरा बायको आणि मुलगा, मग उपयोग काय. म्हणजे मी म्हणतो की सावरकर असतील, आगरकर असतील, फुले असतील, आंबेडकर असतील, यांनी काही त्यांचे संसार रस्त्यावर नाही केले, सोडले. त्यांनी त्यांचे संसार करूनच एवढी मोठी कार्य केली. तो आपल्याला तेवढं मोठं नाही पण काहीतरी तर करता येईल का नाही. आणि निदान सेकंड इनिंगला तुम्ही हे केलं तरी सुद्धा खूप मोठं काम तुम्ही उभं करू शकता. त्या विचारातून मी रिटायरमेंटच्या आधीच 3 वर्ष सेकंड इनिंगची तयारी, कारण तुम्हाला ट्रॅक असा झटकन बदलता येत नाही. म्हणजे रेल्वेला जसा तो वळण घ्यायचं झालं तर खूप मोठा टर्न लागतो, तसं आज तुम्ही थांबलात आणि उद्यापासून हे सुरू केलं असं होत नाही. मग मी 7-8 पासून 3 वर्ष आधीपासून पुढे काय करायचं याच्यावर नियोजन केलं आणि त्यामुळे मग रिटायरमेंट नंतर पटकन ते कामाला सुरुवात करणं हे सोपं झालं. म्हणजे कुठेतरी तुमच्या मनात ही गोष्ट होती की असं काहीतरी मला करायचं आहे, पण तिची सुरुवात कधी करायची ह्याची तुम्ही कुठेतरी सेकंड इनिंग मध्ये वाट. आमच्या मानसशास्त्रात एक शब्दही असा असतो की ज्याला आम्ही ऑटोमॅटिक थॉट्स म्हणतो, की सडन मनात एखादा विचार येतो. म्हणजे मला असं वाटू शकतं एक दिवशी की आता खूप मोठं काम करावं, पण त्याच्यावर प्लॅनिंग, प्रोग्रामिंग ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर तुम्हाला ही डोक्यात खूप दिवसांपासून चालू होतं, पण ही नेमकी कल्पना जी आहे विद्यार्थी विकास योजनेची ही कधी सुचली, आणि त्याच्यावर तुम्ही कसं काम केलं, त्यात तुमचे कसे अनुभव आले? खरं म्हणजे ज्या विशिष्ट प्रकारचं काम
मी सुरू केलं त्याचं कारणही तसंच घडलं की आम्ही 6, 7, 8, 9 या 4 वर्षाच्या दरम्यान रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव तालुक्यात एक रातोड म्हणून हे आहे शाळा आहे रातवाडला आणि अतिशय वाईट स्थितीमध्ये म्हणजे कुठल्याही क्षणी म्हणजे भिंती त्या पिलरपासून 4-4 इंच सुटलेल्या वगैरे अशा परिस्थितीतली शाळा आणि त्याचे जे मुख्याध्यापक होते महादेव जाधव म्हणून ते माझ्या 2-3 वर्ष मागे होते की तुम्ही एवढे CEO पदावर आहात तर तुमच्या ह्याच्यात अनेक लोक येत असतील तर तुम्ही कोणाला तरी मदतीसाठी सांगा. आणि आमचे एक मित्र होते कस्टमरही होते सेटिया म्हणून त्यांना मी सांगत होतो पण तो तिथे जाण्याचा काही योग येत नव्हता. आणि मग एक दिवस त्यांना वेळ मिळाला आणि आम्ही ती शाळा बघण्यासाठी गेलो आणि त्यावेळेला मला चांगलं आठवत आहे की 10वीचा वर्ग हा मांडवाच्या खाली वरती सगळ्या झाडांच्या फांद्या आणि असं टाकलेलं खाली बेंचेस अशा स्थितीत तो वर्ग भरलेला होता. त्यांनी ते सगळं बघितलं आणि त्यांनी 4च वाक्य सांगितली. ते म्हणाले शाळा बांधायची असली तर मी एकटाच बांधेन, कुठलंही नाव न देता बांधेन आणि एकच अट आहे की शाळा जूनमध्ये सुरू झाली पाहिजे. आम्ही साधारण फेब्रुवारी मार्च मध्ये गेलो होतो पण ते जाधव सर खूप कर्तृत्वान होते. ते म्हणाले आपण करू जूनमध्ये शाळा पूर्ण करू. आणि ती शाळा झाली. त्याच्यानंतर तिथेच एक दुसरी उसर म्हणून शाळा होती आणि तिसरी वडगर म्हणून होती. अशा त्या तिन्ही शाळा योगायोगाने त्या 3-4 वर्षाच्या कालावधीत झाल्या आणि त्या दरम्यान आम्ही जवळजवळ 30-40 वेळेला त्या भागामध्ये फिरलो. मी माझी सगळी टीम, अरुण करमरकर असेल, बाकीचे कार्यकर्ते असतील. आणि तेव्हा असं आमच्या लक्षात आलं तेव्हा एक 4 विद्यार्थी असे होते की त्यावेळेला त्यांना साधारण 20 वर्षापूर्वी 25 म्हणजे ऑलमोस्ट 10वीला साधारण 80% पुढे मार्क होते, 80-85%. आणि मग नेहमीचा प्रश्न पडतो की पुढे काय. आणि खेडेगावात असेल तर उत्तर सोपं असतं, जवळच्या कुठल्या तरी आर्ट्स कॉमर्स सायन्सला जायचं कारण परवडणारं तेच असतं, फी अगदी कमी असते. मग त्यावेळेला आमच्या मनात असा प्रश्न उत्पन्न झाला की जर शहरातल्या मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमाचा ऑप्शन ओपन आहे तर ह्या मुलांना तो का नाही. त्यांनी डॉक्टर, त्यांनी इंजिनियर, त्यांनी आणखीन काही का होऊ नये. आणि मग तिथून ते कुठेतरी स्फुल्लिंग फुललं की ह्या मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग त्या 4ही मुलांना आम्ही आमच्या वेगवेगळ्या मित्रांना विचारलं की असं असं आहे. ते म्हणाले आम्ही देऊ पैसे. ती 4ही मुलं डिप्लोमा झाली, नंतर इंजिनियर झाली, आता वेगवेगळ्या आस्थापनामध्ये चांगल्या ठिकाणी सर्व्हिसला आहेत. आणि मग त्याच्यातून याची सुरुवात झाली. सुरुवातीला आम्ही देणगीदार हा डायरेक्टच पैसे द्यायचा, म्हणजे फी वगैरे डायरेक्ट भरायचा. पण ते वाढायला लागल्यानंतर ते अशक्य झालं. मग आमचं एक टिपटॉप म्हणून ठाण्याला मोठी हॉटेल आहे, त्यांचे 5, 7, 8, 10 लग्नाचे वेगवेगळे हॉल्स आहेत. त्यांचा एक ट्रस्ट होता, तो आम्ही माध्यम म्हणून वापरला. कारण मी सुरुवातीपासून ठरवलं होतं की नवीन संस्था जन्माला घालायची नाही, कारण त्याची बाळगपणा करण्यामध्ये आपलं निम्म आयुष्य खर्च होतं आणि नंतरचं सगळं ऍडमिनिस्ट्रेशन करण्यात. मग त्या ट्रस्टची आम्ही मदत घेतली. पण एक 2-3च वर्षात असं लक्षात आलं की हे पण शक्य नाही, म्हणजे ते पुरेसं नाही. आणि मग त्या दरम्यान सेवासेवक फाउंडेशनचे जे प्रमुख होते त्यांची, मी नाना पालकरला त्यावेळेला जोडलेला होतो आणि मी त्यांना फोन केला, संजयजी हेगडे, की असं असं आम्हाला NGO करायचं आहे, तर तुमचं जरा मार्गदर्शन पाहिजे, तुमचं मेमोरंडम आर्टिकल म्हणजे त्या धर्तीवर आम्ही तयार करू. ते म्हणाले कुठे आहात तुम्ही. मी म्हटलं मी नाना पालकर मध्ये आहे. ते म्हणाले मी 20 मिनिटात तिथे पोहोचतो. ते महालक्ष्मीला राहायचे, लिटरली ते 20 मिनिटात आले. त्यांना कामाची कल्पना होती. त्यांनी अर्धा पाऊण तास सगळं आम्ही बोललो कसं करतो काय. ते म्हणाले कशासाठी NGO करताय, तुम्ही आम्हाला जॉईन व्हा. आणि आम्ही म्हटलं हे फारच चांगलं आहे, म्हणजे आम्हाला करायचंच नव्हतं, पण आता असा काहीतरी प्लॅटफॉर्म असल्याशिवाय हे काम वाढणं शक्य नाही. त्यामुळे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे कधी कधी माणसाचं मोठेपण जे असतं, त्यांनी 8 दिवसाच्या आत TJSP मध्ये आम्हाला अकाउंट उघडून दिला आणि त्यांचा एकही डायरेक्टर सिग्नेटरी नव्हता.
सगळं आम्ही 4 जण सेक्रेटरी. ते म्हणाले फक्त तुम्ही वर्षाचा हिशोब आम्हाला द्यायचा, बाकी काही अपेक्षा नाही. हे पहिल्या दिवशी असं म्हणणं की एकही संस्थेचा डायरेक्टर त्याच्यावर सेक्रेटरी नाही आणि तिसरीच माणसं सह्या करतात, नंतर मग मी संचालक, तो सगळा नंतरचा भाग. पण त्यामुळे आमचा जो ग्रोथ आहे तो 2017ला ह्या एनजीओशी जोडल्यामुळे, कारण त्यांच्याकडे त्यावेळेला ATG होतं, FCRA होतं, CSR आल्यानंतर CSRचं रजिस्ट्रेशन हे सगळं, त्यामुळे ते सगळं आम्हाला ऐकता मिळालं. ते आम्ही करायला लागलो होतो तर आणखीन आमची 7-8 वर्ष या सगळ्यातच गेली असती. त्यामुळे ते फार सोपं झालं. आणि जी प्रेरणा आहे ती अशा गरीब विद्यार्थी, म्हणजे एकतर तो खेडेगावातला विद्यार्थी असेल किंवा मुंबईसारख्या पुण्यासारख्या ठिकाणी झोपडपट्ट्यांमधले विद्यार्थी असेल, तर त्यांनी जी स्वप्न बघितले, म्हणजे आमचं एक घोषवाक्यात असं आहे की प्रत्येक कळीला फुलण्याचा हक्क आहे. म्हणजे ती परिस्थितीने कोंबून जाऊ नये, तिच्या पूर्ण ताकदीने ती फुलावी आणि नंतर ती समाजाप्रती, देशाप्रती ती समर्पित व्हावी. त्यामुळे अशा प्रत्येक कळीला फुलण्याचा जो हे आहे, स्वप्न आहे, ते खरं म्हणजे आम्ही बघितलं. अजूनही ते पूर्ण झालंय असं मला वाटत नाही, पण केव्हा तरी ते पूर्ण होईल. आणि असा समाजात एकही विद्यार्थी राहू नये की ज्याच्यामध्ये क्षमता आहे आणि त्याला परिस्थितीने शिकता आलं. सर, मी डॉक्टर रचना पोळ. माझा तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की आम्ही आता तुमचं जे काम पाहिलं, व्हिडिओ पाहिला, संस्थेबद्दलची जी माहिती घेतली, ती ऐकणं सोपं आहे, बघणं सोपं आहे, पण प्रत्यक्षात जे हे विद्यार्थी निवडणं, ज्यांचा आपल्यामुळे फायदा होऊ शकतो किंवा ज्यांना आपण मदत करू शकतो, प्रत्यक्षात हे जाऊन विद्यार्थी निवडणं, त्यांना ॲक्च्युअली असेस करणं, म्हणजे त्यांना त्यांची एबिलिटी, त्यांची क्षमता याबद्दलचं ओपिनियन तयार करून मग असे विद्यार्थी फिल्टर करून निवडणं, हे खूप अवघड गेलं असेल सुरुवातीला. तर हे विद्यार्थी निवडण्याचे नेमके निकष काय होते? एकतर ह्या सगळ्या विषयावर म्हणजे आमची जी टीम होती त्याच्यामध्ये अरुण करमरकर, जसं म्हटलं सामाजिक कार्यकर्ते आहेत ते होते, शरद गांगल जे आता TJSBचे चेअरमन आहेत ते होते, फडणीस म्हणून जे मोठे अर्थतज्ञ आहेत ते होते. त्यामुळे त्यातल्या ज्या बेसिक्स ज्या सिस्टीम्स आहेत, काय करायचं नाही, कशासाठी करायचं, त्याच्या मागची लॉजिक्स काय, ही आम्ही फार सुरुवातीला फिक्स केली. त्यामुळे आम्हाला कुठेही डेव्हिएशन करायला लागलं नाही. म्हणजे 15 वर्षांमध्ये सुद्धा की सुरुवातीला आपण असं म्हटलं पण ते आता काही बरोबर नाही, आता आपण असं करू, असं करायची वेळ आली नाही. आणि सुरुवातीला आम्ही असं केलं की अशी जी विद्यार्थी आहेत ते निवडण्यासाठी आम्ही सुरुवातीला शिक्षक हे माध्यम म्हणून वापरले. आम्ही अनेक शिक्षक निवडले आणि त्यांना म्हटलं की तुम्ही नुसतं पोस्टाचं काम नाही करायचं की कोणालाही आलं की महाराजाचे दे पाठवून. ह्या प्रकारची म्हणजे 10वीला ज्याला 90+ मार्क आहेत, 12वीला ज्याला 80+ म्हणत होते तेव्हा, नंतर मग स्पर्धा परीक्षा आल्यामुळे 12वीच्या याचं मार्क हे कमी झालं म्हणून आता 70 म्हणतो, 70% मार्क आहेत. आणि सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणजे CET असेल, नीट असेल, नाटा असेल, JEE असेल, ह्याच्यामध्ये A ग्रेड किंवा मॅक्झिमम B ग्रेड कॉलेजला प्रवेश. CD खालच्या कॉलेजेसना आम्ही देतच नाही, कारण तिथे पुरेसे इनपुट त्यांना मिळत नाही शैक्षणिक, आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून चांगली अपेक्षा करणं मार्कांची हे चुकीचं आहे. त्यामुळे असे विद्यार्थी आम्ही ह्या शिक्षकांच्या मार्फत निवडायला सुरुवात केली. आणि मग नंतर हळूहळू विद्यार्थी परिषदेशी संबंधित असलेले, त्याच्यानंतर मग कुठल्याही आपल्या परिवाराशी संबंधित नसलेले पण समाजातली जी चांगली माणसं आहेत अशी माणसं देखील त्याला जोडली गेली. आणि यातला सगळ्यात महत्वाचा घटक तो निवडणारच आहे. कारण आता गेल्या वर्षी आपण आता मार्च संपला त्याच्यात 1200 मुलांना 6.25 कोटींच्या फी दिल्या. म्हणजे 5%. आता हे 1200 विद्यार्थी निवडणं, कारण ह्या प्रत्येक मुलाच्या घरी गेल्याशिवाय त्याचं आयडेंटिफिकेशनच नाहीये प्रत्येक मुलं. त्यामुळे प्रत्येक मुलाच्या घरी जाणं, त्याच्याशी म्हणजे घरी जाण्यात आपण 2 गोष्टी बघतो. एक तर त्याच्या कुटुंबाचा ह्या शिक्षणासाठी किती सपोर्ट आहे, आर्थिकदृष्ट्या नसू दे पण बाकी इमोशनली त्याच्यासाठी मला जे जे करायला लागेल ते ते करण्याची पालक म्हणून माझी तयारी आहे,
ही जी मानसिकता आहे, नाहीतर तो विद्यार्थी लॉंग टर्म मध्ये रिझल्ट नाही देऊ शकणार, म्हणजे तसा सपोर्ट नसेल तर त्यामुळे ती मानसिकता या भेटीमध्ये कळते. विद्यार्थ्याची भेट झाल्यामुळे त्याची मानसिकता काय आहे, म्हणजे पुढे जाण्याचं त्याचं स्वप्न काय आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याची मानसिक तयारी किती आहे याचा अंदाज येतो. आणि मग तो एकदा आयडेंटिफाय झाला मुलगा की मग त्याला आपण पूर्ण शिक्षण होईपर्यंत, मग त्याला ग्रॅज्युएशन असेल, काहीच्या बाबतीत पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, तोपर्यंत आपण त्याला सपोर्ट करतो. आणि जे देणगीदार आहेत त्या सगळ्यांचा हे मोठेपण आहे की 15 वर्षामध्ये आम्ही कुठलीही टार्गेट घेतली नाही. कारण सामाजिक संस्थेला माझ्या मते टार्गेट नसतात, म्हणजे जेव्हा तुम्ही समाजावर अवलंबून असता तेव्हा टार्गेट तुम्ही काय घेणार. पण सतत ही संख्या वाढत असताना सुद्धा एकदाही आम्हाला पैसे कमी पडले नाही. म्हणजे अगदी सुरुवातीच्या वेळेत असं व्हायचं की समजा 2-4-5 लाख कमी पडले तर काही असे देणगीदार असायचे, त्यांना नुसतं फोन करायचा किंवा असे पैसे कमी पडतात, हा ठीक आहे मी संध्याकाळी ₹1,00,000 ट्रान्सफर करतो, मी संध्याकाळी 2 लाख ट्रान्सफर करतो, म्हणजे मग ती 2 टोकं जुळायची. पण 15 वर्षात असं एकदाही झालं नाही की आमच्याकडे इलिजिबल विद्यार्थी आहे आणि द्यायला पैसे नाही. हे म्हटलं तसं की जे देणगीदार आहेत त्यांचं क्रेडिट खूप मोठं आहे. त्यामुळे अशी, आणि आता महाराष्ट्रामध्ये असे 100 मेंटॉर्स आहेत आणि त्याच्यामध्ये आता काही माझे विद्यार्थी मेंटॉर आहेत की जे विद्यार्थ्यांच्या घरी जातात, त्यांचे असेसमेंट करतात, त्यांचे रिपोर्ट. आणि हे केवळ आयडेंटिफिकेशनचं त्यांचं काम नाही आहे. पुढे 4 वर्ष त्याची प्रगती कशी चालली, त्याच्या अडचणी कुठल्या येत आहेत, त्याच्यासाठी आपण काय सपोर्ट सिस्टीम तयार करायला पाहिजे, हे सगळं ते 4 वर्ष करतात. म्हणजे नुसतं जाऊन एकदा आला की त्याचं काम संपत नाही, तिथून कामाला सुरुवात होते. तर त्यामुळे हा त्यातला मेंटॉर हा घटक खूप महत्वाचा आहे आणि तो खूप मेहनत, म्हणजे एखादा आम्ही नुसतं सांगतो की तू जरा याच्याकडे जाऊन ये, आता तो जर जिल्हा पातळीवर असेल तर तिथून तो विद्यार्थी 60 किलोमीटरवर असतो. आणि गेल्या 15 वर्षात आम्ही व्हाउचर छापलेलं नाही, कुठला खर्चच नाही. म्हणजे हे सगळे जे 100 मेंटॉर्स आहेत हे आपापल्या खर्चाने तिकडे जातात, त्याचा रिपोर्ट करतात, पाठवतात. समजा बैठक असेल, कार्यक्रम असेल तर त्यांच्या खर्चाने येतात, त्यांच्या खर्चाने जातात. त्यामुळे त्याची जी हे आहे ती स्ट्रेंथ आहे, ती ही मेंटॉरची ही खूप मोठी स्ट्रेंथ आहे आणि त्याच्यासाठी खूप मेहनत हे सगळे मेंटॉर घेत असतात. पण सर जसं तुम्ही म्हणालात की बरेचदा असं होतं की मदत दिली जाते आणि त्याच्यानंतर विषय संपतो, म्हणजे पुढे काय झालं ह्याचा कुणी पाठपुरावा घेत बसत नाही. पण इथे असं होत नाही, आपण त्यांची पुढची कारकीर्द कशी होतीये ह्याचा आपण पाठपुरावा घेतोय. त्यामागचा आपला उद्देश काय आहे? नाही, ह्याच्यात बेसिकली असं आहे की तो, म्हणजे आपण ज्या देणगीदारांनी पैसे दिले त्याच्यातून एक कुटुंब उभं राहिलं पाहिजे, ही आमची मुळात बेसिक संकल्पना आहे. त्यामुळे तो जर परफॉर्मिंग नसेल आणि त्याला जर ग्रॅज्युएशनला, आता आम्ही नेहमी म्हणतो की मिनिमम 8.5 पॉइंटर आउट ऑफ 10 जर मार्क नसतील तर त्याला चांगली नोकरी मिळणार नाही. मग जी त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट केली त्याचा उपयोग काय, म्हणजे ती इन्व्हेस्टमेंट करून त्याला जर चांगली नोकरी मिळून त्याचं तो स्वतः आणि एक कुटुंब उभं राहिलं नाही तर सगळी इन्व्हेस्टमेंट जी लोकांनी कष्टाने केलेले पैसे दिले त्याचा उपयोग शून्य झाला. तर त्यामुळे मग आम्ही त्याला प्रत्येक सेमिस्टरला टार्गेट देतो की त्याला समजा 7.5 पॉइंटर मिळाले तर त्याला सांगतो पुढल्या वेळेला 8 पाहिजेत, पुढल्या वेळेला 8.5 पाहिजेत, 9 पाहिजेत, 9.5 पाहिजेत. आणि मिनिमम ग्रॅज्युएशन लेवलला त्याला किमान 8.5, आणि जर तो कॉम्प्युटर IT मधला असेल तर किमान 9+ पॉइंटर त्याला मिळाले पाहिजेत, असा आमचा प्रयत्न असतो. शेवटी मेहनत विद्यार्थ्याची आहे, पण आम्ही त्याला उद्योग करण्याचा प्रयत्न करतो की तुला हे. आणि जर कमी मिळाले, म्हणजे एकतर 80 चुकून मिळाली तर आम्ही रुथलेसली बंद करतो. 80 मिळाली तर आम्ही पैसे देणं बंद करून टाकतो. मग तो त्यावेळेला कारण सांगायला लागतो, आम्ही सांगतो आमचे कान आता बंद आहेत, कारण लोकांच्या कष्टाचे पैसे आम्ही तुला नापास होण्यासाठी नाही वापरणार. आणि वाटलं तर तू पुढल्या वर्षी चांगले मार्क मिळव, त्यावेळेला आम्ही विचार करू, देऊ का नाही सांगता येत नाही, विचार करू. तर किंवा समजा 7.5 पॉइंटर मिळाले तर त्याला सांगतो की हे मार्क अतिशय कमी आहेत, कारण वर्ष 4 आहेत
आणि 10 आणि आउट ऑफ 10 मार्क आहेत. त्यामुळे त्याला भरून काढायला काही गॅपच नाहीये फारशी. त्यामुळे आम्ही त्यांना सांगतो की तू पहिल्या सेमिस्टर पासून 8.5-9च्या रेंजमध्ये राहिलास तरच तुला पुढे 8.5-9 पॉईंट हे होतील. मध्ये गॅप काढायला 8 सेमिस्टर आणि 10 आणि 8.5 कुठे तू गॅप भरून काढणार. तर त्यामुळे तो आमचा प्रयत्न असतो की त्यांनी तो परफॉर्म करत राहायला पाहिजे. आणि नाही तर मग त्याला वॉर्निंग देतो की पुढल्या वेळेला जर तुझा परफॉर्म नाही झाला तर आम्ही पुढली फी देणार नाही. मग तो बहुतेक वेळेला तो परफॉर्म वाढवतो आणि ते पूर्ण करतो. पण सर, बरेच अंशी जे तुम्हाला लोक देणगी देतात आणि देणगीदारांचा असा एक दृष्टिकोन असतो की आपण देणगी दिली तर त्याचं कुठेतरी आपलं तिथे नाव काहीतरी आलं पाहिजे. पण मला तुमच्याशी बोलताना किंवा तुमच्या प्रकल्पाचा अभ्यास करताना असं कळलं की देणगीदाराचं कुठे नाव नाही आहे. आणि तो म्हणजे ती गोष्ट तुम्ही कशी अवॉइड केली, त्याच्यावर कसं काम केलं? नाही, सुरुवातीला काही प्रमाणात लोक असं म्हणायचे की कोण विद्यार्थी आहे आणि त्याच्यात काही अनैसर्गिक आहे असं मला वाटत नाही. पण आम्ही त्यांना सुरुवातीच्या काळात नीट समजावून सांगितलं की समजा त्यांना कळलं की एक्स कोणतरी माणूस देणगी देतोय तर तो त्या एक्सला ऑब्लाइज राहील की यांच्यामुळे माझं आयुष्य घडलं. पण त्याच्या जे पुढचं पाऊल आहे म्हणजे तो परत देता होण्याचं ते होणार नाही. म्हणजे त्याला एवढंच आयुष्यावर वाटत राहील की यांच्यामुळे माझं आयुष्य घडलं आणि आज मी एकदम सुखी आहे. आम्हाला असं हवं आहे की आम्ही मुलांना हे सांगतो की हे सगळं कोणी दिलं, हे सगळं समाजाने दिलं आणि तुम्हाला परत हे सगळं समाजाला द्यायचं. यू हॅव टू रिटर्न बॅक टू द सोसायटी. आणि पण देणगीदारांचा मोठेपणा असा आहे की आम्ही सांगणं ठीक आहे हो, पण त्यांनी हे ऍक्सेप्ट करणं आणि लाख रुपये 5-5 लाख रुपये देताना माझं नाव नको. आणि नुसतं हे विद्यार्थ्यांच्या बाबतीत नाही, 8 शाळा बांधल्या त्यातल्या एकाही शाळेला कोणाचं नाव नाही. आणि ही शाळेच्या बाबतीत आमची अट नव्हती, त्या पहिल्याच देणगीदाराने सांगितलं नाव न देण्याच्या शर्तीवर आम्ही देतो म्हणून. आणि मग त्याच्यातून तोही सिलसिला तसाच सुरू झाला की कुठली शाळा जी शाळेचं नाव आहे तेच नाव. म्हणजे अनेक वेळेला आम्हाला गंमत वाटायची की कुठलं तरी लालबहादूर शास्त्री पंडित नेहरूचं चित्र दाखवलंय, तस्वीर आहे, त्याच्या खाली देणगीदार किंवा याचं नाव लिहिलंय आणि अख्खी शाळा बांधलेल्या त्याला नाव द्यायचं नाही. म्हणजे हे किती गमतीशीर आहे. पण हा लोकांचा मोठेपणा आहे की त्यांनी हे ऍक्सेप्ट केलं. आणि आज एवढे मोठ्या प्रमाणावर म्हणजे दरवर्षी साधारण 2-2.5 कोटी रुपये हे व्यक्तिगत देणग्यातून येतात आणि बाकीचे मग CSR फाउंडेशन अशा माध्यमातून येतात. पण 2-2.5 कोटी रुपये लोक देत असताना एकही जण असं म्हणत नाही की ते माझं नाव तिथे आलं. हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. म्हणजे आम्हालाही आश्चर्यकारक आहे, पण लोक ते करतात. म्हणजे मला असं वाटतं सर, दिला घेतला विसरावा देव भेटतो जिथे, दान धर्म सांगता नाही बंधनांची गती, असं संत तुकाराम म्हणतात. ते असं म्हणतात की तुम्ही दान करताना हे विसरून जा की तुम्ही दान केलंय आणि त्याचा गर्व बाळगू नका. पण कारण दान देण्याला कुठलीही बंधन आणि अट लागू शकत नाही, तरच ते निस्वार्थ दान असू शकतं, निस्वार्थ सेवा असू शकते. तर तुमचंच कार्य नाही सर, मला वाटतं ज्या लोकांनी तुम्हाला या कार्यात मदत केलं आहे त्यांचं पण महात्म्य आणि थोरत्व याच्यात खूप मोठं आहे, त्यांची पण प्रशंसा करणं गरजेचं आहे. पण हे सगळं एक तुम्हाला नुसतं उदाहरण सांगतो की आत्ताच एक शाळेला मोठी देणगी म्हणजे कदाचित आता लोकसत्तेत एक मोठा लेख वायन देवस्थळीवर आला. वायन देवस्थळी आमच्या 2017 मध्ये जेव्हा सर्व कार्य यशवंतचं एक मोठं हे आमच्या संस्थेच्या संबंधी जवळजवळ 1.5 पान लोकसत्तेचं प्रसिद्ध झालं. आणि त्यावेळेला माझी पहिली भेट झाली. असे पहिल्या रांगेत बसले ते आणि कोणतरी मोठा माणूस आहे एवढं कळलं म्हणून मी बाजूला विचारलं कोणते वायन देवस्थळी. मी जाऊन त्यांना नमस्कार केला, म्हटलं मी कर्वे. हा म्हणाले मी सगळं वाचलेलं आहे. ते 5 लाखाचा चेक बरोबर घेऊनच आले ते. तो त्यांनी लगेच मला दिला. आणि नंतर आमची ओळख वाढत गेली, भेटी वाढत गेल्या. आणि एकदा आम्ही ते मिसेस आणि मी असे जवळजवळ 1.5 तास त्यांनी अक्षरशः इंटरव्ह्यू घेतल्यासारखा तुमच्या प्रोसेसेस काय, मुलं कशी निवडतात, काय होतं, सगळं हे केलं. आणि सगळं झाल्यावर म्हणाले की कर्वे आम्ही दरवर्षी 25 देऊ शकतो.
आणि हे मी आणि मिसेस जिवंत असेपर्यंत चालू आहे. नंतर दुर्दैवाने त्यांचा लवकर मृत्यू झाला बहीण देवस्थळींचा, पण त्यांच्या मिसेसनी ते पुढे चालू केलं. आणि आता एका शाळेला त्यांनी, म्हणजे आम्ही त्यांच्याकडे खरं 1 कोटी रुपये मागण्यासाठी गेलो, तर त्यांनी सहज विचारलं की खर्च किती आहे. आता ती 4 मजली शाळा होती, ही सगळ्यात मोठी शाळा आम्ही केलेली. तर मी साधारण कॅल्क्युलेट करून त्यांना म्हटलं की साधारण 3 कोटीच्या आसपास खर्च येईल म्हणाले. त्या म्हणाले आम्ही करू शकतो, तुम्ही जाऊ नका दुसऱ्या कोणाला. आणि त्यांनी 3,08,00,000 रुपये शाळेसाठी दिले. आणि त्यात गंमत अशी झाली की 3 मजले झाल्यानंतर काहीतरी 30-40 लाख रुपये शिल्लक राहिले त्यांच्या देणगीतले. म्हणजे आम्ही ह्या सगळ्या ह्याच्यात आम्ही काय करतो, हे पैसे आम्ही घेतच नाही, कारण त्याला पैसे द्यायचेच आहेत. मग मी माझ्या डोक्यावरती 3 कोटीचं ओझं घेऊन चुकून दुसरीकडे वापरले गेले तर काय करा. आम्ही काय करतो, आम्ही फक्त मध्यस्थाचं काम करतो. आम्ही आर्किटेक्ट नेमतो, सगळी प्रोसेसेस करून कोटेशन्स हे करतो, कॉन्ट्रॅक्टर नेमतो आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगतो की फाउंडेशनचं काम हे तू तुझ्या जीवावर केलं पाहिजे. आणि फाउंडेशन झालं की आर्किटेक्ट तुझं बिल आणि आर्किटेक्टचं सर्टिफिकेट आलं की 8 दिवसात तुला पेमेंट मिळेल. म्हणजे तुला ह्याची काही काळजी नाही पेमेंटची. तर ते करताना 30-40 लाख रुपये शिल्लक राहिले, त्यांच्याकडून घेतले नाही. आणि शाळेने असं म्हटलं की 1 मजला अजून आपल्याला बांधता येऊ शकतो, त्याप्रमाणे फाउंडेशन घेतलेलं आहे. आम्ही 25-30 लाख घालण्याची आमची तयारी आहे संस्थेची. तर तुम्ही त्यांना विचारा. तर मी त्यांना विचारलं की असं तुमचे 40 लाख अजून शिल्लक आहेत त्यातले, आणि संस्था असं म्हणते की एवढे पैसे. ते म्हणाले मग ते आम्ही दिलेलेच आहेत की 3,08,00,000 आम्ही सांगितले. म्हटलं तुम्ही सांगितले बरोबर आहे, पण आता तेवढं बांधकाम पूर्ण होऊन पैसे राहिले तर आणखीन 1 मजला वाढवायचं तर आम्हाला तुम्हाला विचारायला पाहिजे. ते म्हणाले हो ते वापरा, तुमचेच आहेत ते पैसे. असं करून मग ती 4 मजली बिल्डिंग 3,08,00,000ची पुरी झाली. आणि मग आम्ही खूप आग्रह केल्यामुळे शेवटी एक त्यांनी खाली फक्त नाव या इमारतीत देवस्थळीने पैसे दिले असं, कारण तोपर्यंत ते देवस्थळी गेलेले होते. म्हणून आम्ही आग्रह केला की निदान शाळेला नाही पण निदान खाली तरी एक नाव त्यांचं असावं म्हणून. तर त्यामुळे असे जे हे आहेत देणगीदार ते खरोखरच खूप मोठ्या मनाचे असे देणगीदार आहेत. पण हे विद्यार्थी विकास योजना राबवताना सर आपण बऱ्याच विद्यार्थ्यांशी संपर्कात असतात आणि त्यांच्या स्नेहमिलनाचे पण बरेचसे कार्यक्रम तुम्ही आयोजित करता. म्हणजे नेमका ह्याच्या मागेचा उद्देश काय असतो आणि त्याच्यातून काय तुम्हाला प्रेरित असतं? नाही, ह्याच्यात मुळात आम्ही हे केवळ कोणाला मदत करून तो शिकावा एवढ्यापुरतं हे मर्यादित नाहीये. म्हणजे त्यांनी एक जबाबदार चांगला नागरिक व्हावं आणि परत समाजाला तो देणारा व्हावा. म्हणजे आमचं एक घोषवाक्यात असं आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तर ती प्रक्रिया जर करायची असेल तर नुसते पैसे देऊन होणार नाही. त्याच्याशी जोपर्यंत तिथल्या जो पालक कार्यकर्ता आहे त्याचे आमचे हे जोपर्यंत 4 वर्षामध्ये प्रत्यक्ष संबंध येत नाही तोपर्यंत ही व्हॅल्यू सिस्टीम त्याच्यापर्यंत आम्ही पर्क्युलेट कशी करणार शकतो. तर ती पर्क्युलेट करण्याची ती प्रोसेस आहे की हे जसे वर्षात आम्ही सुरुवातीला एक कार्यक्रम करायचो की ज्याच्यामध्ये असे सगळे विद्यार्थी पालक देणगीदार हितचिंतक यायचे. आता व्याप वाढल्यानंतर आता गेल्या वर्षीपासून आम्ही असे 7 ठिकाणी महाराष्ट्रात साधारण एक 3-4 जिल्ह्यांचा मिळून एक कार्यक्रम असे 7 ठिकाणी कार्यक्रम करतो. आणि त्या व्यतिरिक्त जेव्हा जेव्हा आम्ही महाराष्ट्रात प्रवास करतो तेव्हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिथल्या पालकांना बोलवतो, कारण विद्यार्थी कुठेतरी दुसरीकडे कॉलेजला असतात. म्हणजे त्या पालकापर्यंत पण ही सिस्टीम केली पाहिजे की आम्ही हे कशासाठी सगळं करतो. तर त्याचा तो सगळा भाग आहे. ही म्हणजे आपण एक सामाजिक चळवळ उभी करतोय असं दिसतंय. म्हणजे तुमचा उद्देश असा दिसतोय की केवळ या पिढीने हे काम करू नये तर त्यांनी पण पुढच्या लोकांना मदत करत जावी. आम्ही बरेचदा जेव्हा पेशंट्स पाहतो ओपीडी मध्ये बरेचदा कधी कधी ट्रोलिंग झाल्यानंतर अफेक्ट झालेले, डिप्रेशन मध्ये गेलेले, कुणाला कोणी काही टोमणे मारले म्हणून डिप्रेशन मध्ये गेलेले अशा अनेक पेशंट्स येतात. आणि त्यांना मी दरवेळी सांगते की जग जे आहे ते वाईट लोकांवर चालत नाही, जग चालवतात ते चांगली लोक.
म्हणजे 10 मधले 9 चांगले आहेत म्हणून जग चालतंय. जसं तुम्ही देणगीदारांबद्दल म्हणालात की इतके लोकांनी 3-3 करोड अगदी निरपेक्षपणे दिले. हे सगळं पाहता खूपच इन्स्पिरेशनल आणि मोटिवेशनल अनुभव आहेत हे. मला एक सांगा, पण हे सगळं करत असताना देणगीदार तर ठीक आहे, तो एक भाग झाला. तुमचा अनेक विद्यार्थ्यांशी, कुटुंबांशी, अनेक स्तरांमधल्या लोकांशी अनुभव म्हणजे संबंध आला असेल, त्यातनं वेगळे वेगळे अनुभव आले असतील. त्यातले काही मेमोरेबल एक्सपिरियन्सेस, काही अशा निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह दोन्ही काही तुम्ही जर सांगू शकत असाल. नशिबाने आतापर्यंत निगेटिव्ह असं कधी काही आलंच नाही, म्हणजे तो हे आहे. पण सकारात्मकता किंवा अतिशय चांगले अनुभव हे इतक्या मोठ्या प्रमाणावर आले. म्हणजे विद्यार्थी, मी नेहमी म्हणतो की ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांपेक्षा सुद्धा पालकांचा रोल खूप मोठा आहे. म्हणजे ज्या पालकांना आपण ह्यांना जी स्वप्न दाखवू, म्हणजे तू डॉक्टर हो, इंजिनियर हो, सगळ्यात सोपं काय आहे की तो जेवढं शिकेल तेवढं शिकेल आणि 10वी नाही झाला तर काहीतरी कामाला लागेल, तो आपल्या घरी पण 2 पैसे यायला लागतील. ते सोडून त्याला डॉक्टर इंजिनियर होण्याची स्वप्न दाखवायची, ज्या वेळेला त्या स्वप्नांना बळकटी देऊ शकू नाही हे माहिती नाही, हे केवढी मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की यातलं 75-80% श्रेय हे पालकांकडचं आहे आणि 20% 25% ही विद्यार्थ्यांची मेहनत आहे. तर त्यामुळे असे पालक, असे विद्यार्थी, म्हणजे तुम्हाला एक एक सांगितलं तर आश्चर्य वाटेल. मगाशीच मी सकाळी तुपकरींकडे शेअर करत असताना एक शेअर केली. आमच्या ठाण्यातलीच एक देशमुख म्हणून फॅमिली, या बाई फक्त धुणे भांड्यांची कामं करायची. नवरा गेलेला आणि त्याच्या धीराने सांगितलं की मुलं मोठी होईपर्यंत तू इथे राहिलीस तरी चालेल त्यांच्या जागेमध्ये. आणि तिचं स्वप्न असं की मुलांनी इंजिनियर व्हावं. ती म्हणाली सगळ्या नातेवाईकांनी वेड्यात काढलं की तू धुणी भांडी करणार नाही, मुलं इंजिनियर होणार, तू हातगाडी टाक, मुलं चहा वडापाव काहीतरी देतील. ती म्हणाली माझी मुलं चहा आणि वडापाव देणार नाही. आणि तिची मुलगी त्यावेळेला मोठी होती आणि तिला डिप्लोमाला व्हिजिटीला ऍडमिशन मिळाली आणि ती आमच्याच बँकेत लोनसाठी गेली वर्तक नगर ब्रँचला. आणि त्या मॅनेजरने सगळं ऐकल्यावर ते म्हणाले कसं शक्य आहे, तुम्ही धुणी भांडी करणार, घर नाही, काही नाही. पण नशिबाने त्यांनी माझं नाव आणि नंबर दिला. त्यांनी फोन केला, त्या घरी आल्या रात्री आणि सगळं ऐकल्यावर आम्ही म्हटलं की आम्हाला काही अडचण नाही, व्हिजिट यायला आहे त्यामुळे आम्ही मदत करू. ती डिप्लोमा झाली, डिग्री झाली, तिच्या भावालाही मदत केली थोडी, तोही डिग्री झाला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या वेळेला ती पहिल्यांदा यायची त्यावेळेला अतिशय कृषक अशी ती मुलगी. आणि मी तिला दर वेळेला म्हणायचो की तुम्ही ही सकाळी नाश्ता करून जात, कारण आपली उडी जाऊन तेवढीच जाते. नाश्ता करून जात नसेल याला नाश्ता करून पाठवा, कारण ही उद्या इंजिनियर झाली तरी ती अख्खा आयुष्य कसं काढेल जर प्रकृती चांगली नसेल तर. आणि असं 2-3दा झालं. आणि नंतर आम्ही एकदा त्यांच्याकडे शूटिंगसाठी गेलो होतो, ह्याच मला वाटतं शूटिंगसाठी असेल. तर तेव्हा त्या बाई म्हणाल्या की त्यावेळेला तुम्ही सांगतात की हिला तुम्ही नाश्ता, तेव्हा तिच्या वाटेला एकच पोळी यायची आणि तुम्ही 2-3दा म्हटल्यावर माझ्या असं लक्षात आलं की या मुलांना खायला नीट दिलं पाहिजे, नाहीतर त्यांना पुढे आयुष्य चांगलं जाणार नाही. आणि म्हणून मी माझी कामं वाढवली. आणि ती बाई सकाळी 8 ते रात्री 11 पर्यंत काम करायची धुण्या भांड्यांची. सगळे म्हणायचे 40 वर्षाची त्यावेळेला बाई, ह्या वयामध्ये तू असं 10-11 वाजेपर्यंत लोकांच्या घरी. म्हणाली मला काही पर्याय नाही, म्हणजे दोन्ही मुलं शिकतात, मला करायलाच पाहिजे काम. तर त्यामुळे असे, आणि त्या मुलाने त्या दोघांनी नोकरी लागल्यानंतर 10 लाख रुपये स्वतःचे जमा केले, 50 लाखाचं लोन घेतलं, 60 लाखाची जागा घेतली. आणि त्यावेळेला त्यांच्या आईने सांगितलं की सरांनी सांगितलंय की जसं तुम्हाला कोण मदत केली तसं तुम्ही कोणाला तरी मदत केली पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, वयाच्या 29व्या वर्षी त्या मुलांनी एक शाळेतला मुलगा आणि एक कॉलेजमधला मुलगा त्यांच्या नात्यातला आमचा, पण त्यांना घरी आणलं. आजही ते त्यांच्या घरी राहतात आणि 29व्या वर्षी त्याचं लग्न झाल्यानंतर सुद्धा ते सगळे तिथे एकत्र राहतात. मला वाटतं ही जी हे आहे ना, म्हणजे आपल्याला वाटतं की आपलं बोललेलं पोचतं का नाही, पण आपलं बोललेलं नक्की पोचतं. म्हणजे फक्त ती व्हॅल्यू सिस्टीम तुम्ही ट्रान्सफर करण्याची आवश्यकता असते. आणि
ज्या वेळेला त्याला लोन मिळालं त्यावेळेला एक बँक त्याच्याकडे 10 वेळेला गेली लोन घेण्यासाठी. त्यांनी शेवटी 10व्या वेळेला त्यांनी जेव्हा 1.5 लाखाचं का 1 लाखाचं लोन मागितलं तर शिक्षणासाठी आणि त्याचा त्यांनी नकार दिला, ते त्यांनी जपून ठेवलं. तर ते त्यांनी सांगितलं हे तुमचं 10 वर्षापूर्वीचं पत्र, आता मी कुठूनही लोन घेईन पण तुमच्याकडून घेणार नाही. तर त्यामुळे आणि ती मुलगी आता गेली वर्ष होऊन गेलं, ती आता लंडनला आहे, मुलगा आहे. त्यामुळे ही जी स्वप्न बघण्याची जी ताकद आहे ना, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये तो किंवा आता तुपकरी सर एका मुलाकडे जाऊन आले, परभणीचा मुलगा, त्याचं नाव शुभम दिवाण म्हणून. हा मुलगा आधी वडील गेले, 10वीत असताना आईला पॅरालिसिस झाला. या मुलांनी 10वीत असताना 5वी 6वीचे क्लासेस घेऊन घर चालवलं आणि 11वी 12वी मध्ये नीटची परीक्षा दिली. त्यावेळेला तो नीटला शिकवायचा आणि त्याला नीटचे क्लासेसवाले 15,000 रुपये द्यायचे आणि त्याला 654 मार्क मिळाले. त्याला मुंबईच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला असता, पण त्यांनी पहिला प्रेफरन्स आईसाठी परभणी दिला, कारण नाही तर आईकडे कोण बघेल. त्यामुळे अशी म्हणजे मुलं आहेतच, फक्त आवश्यकता आहे ती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची आणि ती शोधून काढण्याची. असाच एक मुलगा आज कदाचित तिथे आलेला असेल. हा, इथे आता तो आहे, सकाळीच आम्हाला भेटला. त्याच्या आईला इथे याच्यासाठी घेऊन आलाय. तो वालावलकर कॉलेजला कीर्तने, वैभव कीर्तने, जरा उभं राहा. तर वैभव कीर्तने म्हणून मुलगा, अहमदनगर पासून 60-70 किलोमीटरवर ऊसतोडणी कामगाराचा मुलगा. आणि ज्या वेळेला एक 5 वर्षापूर्वी प्रचंड थंडी पडली ती, त्यावेळेला नेमका तो मुलगा आम्हाला सापडला. म्हणजे आणि मी संजय विप्रदास म्हणून आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांना सांगितलं की ह्याच्याकडे जाऊन या म्हणून. 2-3 दिवस झाले त्यांना जमलं नाही. मी परत फोन केला, काय झालं, कारण ती पेमेंटच्या तारखा अगदी जवळ आल्या त्या. ते म्हणाले सर एवढी प्रचंड थंडी आहे की मोटरसायकल घेऊन जाण्यासारखी स्थिती नाही आणि गाडी जाण्यासारखा रस्ता नाही, पण मी असं करतो रविवारी मी नक्की जातो. ते रविवारी 60 किलोमीटर थंडीचे त्याच्या याच्यावर गेले, गावामध्ये कीर्तन 60 किलोमीटरवर. आणि तो मुलगा आम्हाला मिळाला, वैभव कीर्तने. तो आता इंजिनिअरिंगच्या आणि आता ह्याचा पण अतिशय उत्तम कार्यकर्ता आहे. आता 1 वीक फॉर नेशन मध्ये पण तो सेवनपूर जाऊन आला. आणि नुसता तो त्यांच्या कॉलेज नाही, रत्नागिरी भागातल्या 8 कॉलेजेस मध्ये तो आता काम करतो. त्यामुळे आता ऊसतोडणी कामगाराचा मुलगा आणि इतका, आणि जेव्हा त्याला ते वालावलकर कॉलेज मिळालं त्याला वाटलं कुठलं रत्नागिरी कॉलेज ते काय. आणि महिन्याभरात त्याचा फोन आला, अहो सर एवढं चांगलं कॉलेज आहे, अभ्यासाव्यतिरिक्त दुसरं काही नाहीच मिळावं. तर त्यामुळे खूप छान मुलगा. त्यामुळे अशी जी मुलं शोधणं ही जी त्यातली मोठी प्रक्रिया आहे. आणि अशी एन नंबर ऑफ तुम्हाला उदाहरणं, कारण आम्ही रोज तोच आमचा हे आहे, व्यवसाय आहे. त्यामुळे अशी खूप मुलं आम्हाला या सगळ्या प्रोसेसमध्ये मिळाली. आमचे अशीच एक मुलगी ठाण्यामधलीच, वडील वाशीच्या मार्केटमध्ये हमाली करतात आणि घर असं की तुम्ही प्रवेश केला ना की 1.5 फूट सोडलं तर समोर पाट जिथे संपते तिथे वरती जायला जिना, जी 1.5 बाय 1.5 जागा राहते तिथे मोरी आणि वरती स्वयंपाकघर. म्हणजे 3 माणसं सुद्धा त्या कॉटवर जेवढी बसतील त्याच्या व्यतिरिक्त. एकदा तिची आई अशीच वरती अशी उभी होती जिन्यामध्ये, तर मी त्यांना खाली म्हटलं, हो तुम्ही खाली या, बरेच दिवसात भेट नाही झाली. हो खाली या, म्हणजे खाली जागाच नाहीये उभं राहायला, म्हणजे त्या शिडीवर उभं राहण्या व्यतिरिक्त. आणि नंबर 2 ला जायचं तर किमान 20 मिनिटं ही रोज ठेवूनच द्यायला पाहिजेत, कारण सार्वजनिक ठिकाणी जाऊन नंबर लावून परत यायचं. आणि अशा याच्यात ती मुलगी B.Pharm केलं गव्हर्नमेंट कॉलेजमधून, M.Pharm केलं आणि आता एक भाऊ MBA च्या शेवटच्या वर्षाला आहे विवेकानंद कॉलेजला. आणि एक मुलीने दुसऱ्या MBA केलं
आणि एकदा असे सहज आलेले असताना ते म्हटलं आता दुसरी मुलगी काय करते, तर मी म्हणाले MBA करते. मी उडालो, MBA करते, एवढे पैसे कुठून आले? मी त्यांना विचारलं पण पैसे कुठून आले? नाही नाही म्हणाले काय झालं, आम्ही बँकेचं लोन काढलं. म्हणजे एका मुलीला दिलेलं असताना परत दुसरीला कसं विचारायचं, म्हणून त्यांनी विचारलंच नाही. बँकेचं लोन काढून तिला MBA केलं. आणि केवळ हमालीवर म्हणजे, आणि तुम्ही घरी गेलात तर तुम्हाला असं वाटेल की इथे 2 दिवस राहावं. म्हणजे इतकं आनंदी कुटुंब की म्हणजे त्या परिस्थितीशी आणि त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाशी तुम्ही तुलनाच करू शकणार नाही. त्यामुळे आता आम्ही 2 महिन्यापूर्वी असेच मुंबईचे आपले नाखरे म्हणून कार्यकर्ते आहेत, आणि त्यांनी आतापर्यंत एकट्याने 150 मुलं दिली. म्हणजे बांद्रा ते विरार या सगळ्या झोपडपट्ट्या ज्या आहेत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरच्या डावी उजवीकडल्या, त्या त्यांनी सगळ्या अक्षरशः पिंजून काढलेल्या आहेत. म्हणजे आणि आम्ही 2 दिवसात 20 तास चाललो. कारण चालण्या व्यतिरिक्त काही, कारण आत काही जातच नाही झोपडपट्टीमध्ये. म्हणजे त्या टोकापर्यंत गेलं की तिथून चालतच जायला लागतं. आणि 28 मुलांच्या आम्ही घरी गेलो. त्यातला एक अंकित यादव म्हणून मुलगा, इथे बसलेला कोणी नुसती कल्पना पण नाही करू शकणार. त्याचं घर 6 फूट बाय 12 फूट, म्हणजे दुकानाचा गाळा असावा तसं झोपडपट्टीतलं 6 बाय 12चं हे. तिन्ही बाजूनी झोपड्या, त्यामुळे खिडकी असण्याचा प्रश्न नाही, समोरचं दरवाजा सोडला तर. आणि पोटमाळा, आणि 12 फूट जिथे संपतं त्या ठिकाणी किचनचा प्लॅटफॉर्म, आणि तिथे डाव्या हाताला मोरी. ती बाई मोरीमध्ये उभं राहूनच, कारण दुसरं काही पर्यायच नाही स्वयंपाक करायचं, तर ते मोरीमध्ये उभं राहूनच स्वयंपाक करायला पाहिजे. आणि त्या मुलाला आता 9.48 पॉइंटर्स आहेत 3ऱ्या वर्षाला, आणि आता तो IITची PGची तयारी करतो. म्हणजे आपण विस्मयचकित होऊन जातो. म्हणजे त्या झोपडपट्टीत जाताना सगळीकडे ज्या 5Gच्या किंवा ह्याच्या ज्या मोठमोठ्या वायर्स येतात निळ्या आणि अशा रंगांच्या, त्या सगळीकडे त्याचं नेटवर्किंग मला काही कळलं नाही की झोपडपट्टीमध्ये एवढ्या मोठ्या वायर कसल्या. शेवटी मी एकाला विचारलं की ह्या कसल्या वायर आहेत, तो म्हणाले या पाण्याच्या वायर आहेत. कारण तुम्ही पाईपलाईन किती वेळाला फिरवाल डावी उजवीकडे, त्यामुळे सगळं पाणी हे त्या पाईपलाईन प्लास्टिकच्या ह्याच्यातूनच जातं. आणि चालायला रस्ता म्हणजे फक्त गटारावरची जी झाकणं आहेत त्याच्यावरूनच फक्त तुम्ही चालत जायचं. जिना 1.5 फूट, आमच्यातला एक 1.5 फुटापेक्षा जास्त रुंदीचा होता कार्यकर्ता, त्याला सांगितलं तू वरती येऊच नको, अडकलं तर फार प्रॉब्लेम. अक्षरशः 1.5 फुटाचं जिन्यावरून तुम्हाला वरती जाता येतं. त्यामुळे असं सगळं बघितल्यानंतर म्हणजे आम्हाला जी ऊर्जा येते ती त्याच्यातून येते. हे ऑफिसमधून बसण्याचं काम नाही. ज्या वेळेला तुम्ही बघता की इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये एवढी मोठं स्वप्न मुलं बघू शकतात, तर तुम्हाला वाटतं आपण धावलंच पाहिजे, आपण हे काम करायलाच पाहिजे. तर त्यामुळे अशी एन नंबर ऑफ उदाहरणं, म्हणजे किती वेळ आपण ऐकत बसलो तरी ती कमी पडतील इतकी उदाहरणं. म्हणजे शेवटी आपण असं म्हणू की कितीही प्रतिकूल परिस्थितीत असलं तरी माणसातली जी जिद्द किंवा माणसातला जो झुंजारपणा आहे त्याच्या बळावर हे सगळं होतंय. पण या सगळ्या कामामध्ये तुम्ही मेंटॉर्स शोधले, जे असे विद्यार्थी गावोगावी जाऊन शोधतील, असे निरपेक्षपणे काम करणारे लोक मिळवणं, शोधणं, त्यांना त्या कामासाठी तयार करणं, हे पण तर तेवढंच अवघड आहे. ते कसं जमवलं? ते काय आहे, मी गमतीने म्हणतो, जसं दारुड्याला दारू पिणारे मिळतात ना, तसं चांगल्याला चांगले पण मिळतात. लोक समविचारी याच्यात शोधत असतात. त्यामुळे आम्हालाही अशी चांगली माणसं मिळतात की ज्यांना कुठलीही अपेक्षा नाही आणि चांगलं आणून देऊ कसं तेवढे. त्यामुळे तसा देणगीदारांचा देखील विषय आहे, म्हणजे जसा विद्यार्थ्यांचा आहे. आपल्याला काय वाटतं की ज्याच्याकडे खूप पैसा आहे तो देणगी देतो, ही कल्पना मुळात चुकीची आहे. जे देणगी देतात ते अतिशय नियोजन पद्धतीने ठरवून हे देणग्या देतात. म्हणजे आमचे एक सेठिया ज्यांचा पहिला उल्लेख केला शाळेच्या ह्याच्यात, तुम्हाला आश्चर्य वाटेल, एकदा मी त्यांच्याकडे गेलो होतो आणि तेव्हा बिझनेस थोडा डाऊन टर्नला होता आणि ते त्यांचा मोबाईल खराब झाला आणि मुलाला सांगत होते की हा मोबाईल दुरुस्त कर. आणि मुलगा बघत दुरुस्त कशाला, नवीन घेऊन टाकू.
ते म्हणाले आत्ता जरा धंदा कमी आहे तर काय करायचं आहे उगीच खर्च करून, मला काय फक्त फोन घ्यायचा आहे आणि ऐकायचं हे करायचं आहे, तर दुरुस्त केलं तरी पुरेसं आहे. तेवढे 2 मिनिटांनी त्यांनी मला विचारलं तुम्ही कशासाठी आला. आता मी नेहमीच एका मुलाचं प्रपोजल घेऊन गेलो होतो, त्याला ₹1,00,000 काहीतरी हवेत. एक क्षणाचा विचार करता त्यांनी त्या अकाउंटंटला बोलवलं, त्यांना म्हणाले आता ₹1,00,000 चेक देऊन टाक. म्हणजे किती हे आहे की मोबाईल नवीन घ्यायचा का नाही याच्यावर चर्चा करत असताना, किंवा असेच सुरेंद्र पाटील म्हणून आपले कार्यकर्ते 2017 मध्ये त्यांनी हे सगळं वाटलं आणि मला भेटण्यासाठी फोन केला. तर मी सहज म्हटलं कुठे भेटायचं, तुमच्या घरी भेटू, ऑफिसमध्ये भेटू. ते म्हणाले घरी नको, ऑफिसमध्ये नको. मग शेवटी बँकेत भेटायचं ठरलं. आणि मग बोलता बोलता घरी का नको, किंवा ते म्हणाले काय आहे सगळे हप्ते चालू आहेत आणि घरी हे आलं की बायको म्हणाल तुम्हाला हप्ते देता येत नाही, इथे पैसे देण्याच्या गोष्टी तुम्ही करताय, किंवा ऑफिसमध्ये पार्टनर असलं तर त्यालाही तसंच वाटू शकतं. तर त्यामुळे मग तिसऱ्या ठिकाणी भेटू. त्यांचा आता मुलगा गेल्या वर्षी 12वी झाला आणि त्याला पुण्याला एका चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली आणि नेमकं त्याच दिवशी आमचं भेटायचं ठरलं होतं. तर त्यांचा फोन आला 12च्या ऐवजी आपण 2ला भेटू, तुम्ही आहात का. म्हटलं आहे मी 2 वाजता गेलो आणि मग तेव्हा सहज विषय निघाला की 12चं 2 कशामुळे झालं. ते म्हणाले मुलगा असा 12वी झाला आणि त्याला मोबाईल घेऊन लागण्यासाठी त्याला बरोबर घेऊन आलो तो आणि त्याला सांगितलं की तू साधारण 15,000-20,000च्या रेंज मधला तुला पाहिजे तो मोबाईल घे. तो म्हणाला मला आयफोन हवाय. ते म्हणाले यावर्षी आयफोनचं बजेट नाही, आयफोन हवं असलं तर तुला 1 वर्ष थांबायला लागेल, तोपर्यंत तुझा वापर किंवा आईचा मोबाईल वापर. तो म्हणाला ठीक आहे मी 1 वर्ष थांबेन. त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी ₹1,00,000 दिले ते. त्यामुळे ही जी हे आहे मानसिकता की मुलाला आयफोन द्यायचं म्हणजे 15,000चा द्यायचा आहे आणि मला ₹1,00,000 आणि ते तर ग्रस्त असे आहेत की त्यांना कुठे दिले नाही ना तर ते लिटरली अस्वस्थ होतात की काही दिलेच नाहीत. बरेच दिवस झाले कुठल्या तरी संस्थेला पैसे, संस्थांच्या शोधात असतात की कुठल्या संस्थेला देता येईल, त्यांचं काम कसं आहे वगैरे. तर त्यामुळे अशी खूप किंवा अनेक रिटायर्ड महिला अशा आहेत की ज्या त्यांचं एक पेन्शन आहे त्यांनी ह्याच्यासाठी ठेवलेलं आहे की एक पेन्शन हे सामाजिक ह्याच्यासाठी द्यायचं म्हणून. आवश्यकता आहे. अनेक वेळेला काय होतं आपण त्याच सर्कलमध्ये फिरत राहतो. म्हणजे मी जर पहिल्यांदा काय केलं असेल की ज्यांच्याकडे लाईन लागते ना तिकडे मी जायचंच नाही, कारण इतकी जण जातात त्याचं महत्वही कमी झालेलं असतं. मी आमचे सगळे कोरे करकरीत देणगीदार शोधून काढले की जे समाजाला माहितीच नाही की हे देणगीदार आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे कोणी जातच नाही. त्यामुळे ते आम्हालाच डेडिकेटेड असतात. दरवर्षी द्यायचं म्हटलं की कोणाला सेवाच द्यायचं, कारण दुसरं कोण जात आहे त्यांच्याकडे, कोणी जातच नाही. आमचे कोर कमिटीचे सदस्य आहेत माझ्या बिल्डिंगच्या बाजूच्या विंग मध्ये राहतात. म्हणजे आपण कल्पना करू शकणार नाही त्यांना प्री रिटायरमेंट घेऊन अशाच प्रकारचं काम करायचं होतं. आणि ते एका कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते. टेक्निकल असल्यामुळे त्यांना कंपनी सोडायला तयार नव्हती. शेवटी त्या HRच्या याने असं सांगितलं की तुम्हाला सोडायचं आहे, आम्हाला सोडता येत नाही, मग तोपर्यंत तुम्ही त्या संस्थेला आर्थिक मदत करा. ते कोरोना काळापासून गेली 4 वर्ष होऊन गेली, 4.5 वर्ष झाली असतील, दर 1 तारखेला ₹1,00,000 ट्रान्सफर करतात. आतापर्यंत त्यांनी असे 50 लाख आणि एका शाळेला आणखी 50 लाख, ₹1,00,00,000. आणि त्यांच्या शेजारच्या ब्लॉक मध्ये सुद्धा माहित नसेल किंवा त्यांच्या कुठल्याही राहणीमानावरून तुम्हाला वाटणारच नाही हा माणूस ₹1,00,00,000. पण त्यांनी ठरवलेलं आहे की मला, आणि आता ते मार्च 26ला ते त्यांनी अल्टिमेटम दिलंय की आता तुम्ही माणूस शोधू नका, मी मार्च 26ला रिटायर होणार आहे. आणि मग ते आमचे सक्सेसर म्हणून कदाचित बहुतेक पुढे जॉईन होतील. तर त्यामुळे असे देणगीदारांचे खूप, रमेश गोविंदन म्हणून जी दुसरी शाळा बांधली उसरची, तर काय झालं आमचे मित्र होतेच आणि एक त्यांचे डायरेक्टर म्हणून एका कंपनीतून रिटायर झाले आणि त्यांना चांगलं डील मिळालं. मी त्यांना सहज म्हटलं की एवढं चांगलं डील मिळालंय कुठेतरी सत्कारणी लावा. ते म्हणाले सांगा. मी म्हटलं अडचण तिथे आहे, मी सांगणार नाही, मी तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. मग आम्ही ती उसरची शाळा त्यांना दाखवली.
ती शाळा बघितल्यानंतर ते म्हणाले की मुलांना शिक्षणासाठी एवढा त्रास असेल असा मी कधी विचार सुद्धा केला नव्हता. कारण ते मद्रासमध्ये आणि मुंबईमध्ये वाढले, त्यामुळे इतक्या रिमोट प्लेसमध्ये त्यांनी कधी विचार केला नाही. त्यांनी अख्खी शाळा बांधून दिली. त्याच उस्मानाबाद शाळेच्या उद्घाटनाला हे सेठिया कुटुंब सगळं आलेलं होतं आणि सगळं डोंगरातून प्रवास, कुठेही वस्ती नाही. तर त्या बाईने त्यांच्या म्हणजे सेठिया, आता मितेश सेठी आहेत, त्यांच्या आईने सहज विचारलं की ही मुलं येतात कुठून, म्हणजे कुठेही घरं दिसत नाही, काही नाही, मुंबईची सवय झालेली. तर आम्हाला सवय झालेली, आम्ही म्हटलं आजूबाजूच्या 5 ते 10 किलोमीटर अंतरातून चालत येतं, चालत जातात, दुसरा काही मार्गच नाही म्हणजे हे करायला. त्या बाई पटकन म्हणाले मग यांना सायकल घेऊन दिल्या पाहिजे. आणि नंतर मग तिथे शाळेत गेल्यानंतर त्या शाळेत गेलो आणि नंतर जी वडघर एक शाळा राहिली ती, म्हणून आम्ही काय केलं, तो रस्ताच तिकडून जातो असं करून त्या वडघरला पण घेऊन गेलो तिसऱ्या शाळेच्या इथे. मग ते तिन्ही शाळा बघितल्यावर ते सेठिया मला बाजूला घेऊन म्हणाले की कर्वे, ते एका शाळेसाठी करू नका, तिन्ही शाळेच्या मुलांसाठी करा. आणि जून आला तर त्यांचा सारखा फोन येईल, कर्व्यावर काय झालं सायकलींचं. मी म्हटलं मुलं शाळेत येऊ देत, ती कुठून येत आहेत, अंतर किती आहेत. आणि आम्ही बेसिक असं ठरवलं की 3 किलोमीटर पेक्षा लांब, कारण खेडेगावात 2-3 किलोमीटर मुलं सहज चालतात. मग त्या मुख्याध्यापकाने, ज्यांचा मगाशी उल्लेख केला महादेव जाधव, आमचे पहिले मेंटॉर, त्यांनी 260 मुलांची नावं, त्यांची गावं, त्यांची शाळेपासूनची अंतर अशी यादी पाठवली. आणि 600 सायकली डायरेक्ट पंजाब वरून ट्रक येऊन तिथेच त्याची जुळणी करून त्या दिल्या. आणि आपला जो रोल येतो त्याच्यामध्ये, म्हणजे शेवटी कसं आहे, देणारा पैसे देतो पण त्याची वर्थ किती चांगली आपण करू शकतो. आम्ही काय केलं, ती सगळी शाळेची प्रॉपर्टी केली, सगळ्याला नंबरिंग केलं, सगळ्यांना शाळेची नावं आणि नंबरिंग, आणि मे महिन्यात त्यांनी ती परत करायची. मिनिमम क्वालिफिकेशन पास झालं पाहिजे, म्हणजे मग त्याला जून मध्ये ती परत मिळेल. रोजचे जे रिपेअर बारीक सारीक असतील ते ज्याचे त्यांनी करायचे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 3 हे त्यांची सायकल, म्हणजे 3 पिढ्या म्हणायचं झालं तर, या त्या सायकली चालल्या. साध्या सायकली होत्या, त्यामुळे एक बॅच झाली, दुसरी बॅच झाली, तिसऱ्या बॅच पर्यंत त्या सायकली चालल्या. त्यामुळे आपला रोल तिथे येतो की तुम्ही दिलेल्या पैशाचं किती चांगलं करू शकता. म्हणजे मग देणाऱ्याला पण वाटतं की अरे मी नुसतं सायकल दिले आणि त्या सायकली देऊन टाकल्या, पण त्याला व्हॅल्यू ऍडिशन आपण काय करू शकतो. तर मला वाटतं की जो देणाऱ्याचा जो हे आहे, तो आपण अशा व्हॅल्यू ऍडिशन किती चांगल्या करू शकतो, त्याच्या पैशाला किती चांगली वर्थ देऊ शकतो. नाही तर दिले तर वाटून टाकलं, तर तसं नाही. तुम्ही ती दिलेल्याची जी किंमत आहे ती तुम्हाला करता आली पाहिजे आणि त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून तुम्हाला. मला वाटतं सर, हेतू हा अत्तरासारखा आहे. म्हणजे आपला हेतू निर्मळ असेल तर अत्तर कुठेतरी कोपऱ्यात लावलं तरी सगळीकडे सुवास बसतो. तसं तुमचं अत्तर जे आहे, जे हेतू आहे, तो लोकांपर्यंत पोहोचला, म्हणून इतके निस्वार्थपणे लोक तुमच्याशी जोडले गेले. पण आता आमच्यासारखे तरुण, 40 वर्ष झालं असेल तरी तरुणच म्हणतो स्वतःला, पण तरुण जी मंडळी आहे यांना पण समाजकार्य असं करावं असं वाटतं. पण कधी कधी आमचे मित्रमंडळी सुरू करतात समाजकार्य आणि सामाजिक परिस्थितीमुळे नकारात्मकता स्वीकारून थांबवतात. तर तुमचा काय आम्हाला गायडन्स किंवा संदेश असेल की हे कार्य कसं सुरू ठेवता येईल, त्यासाठी काय करायला पाहिजे? मुळात काय आहे, बऱ्याच वेळेला आपण कॅरी होतो. म्हणजे कोणतरी काम करताना आपण काही विचार न करता जोडले जातो. म्हणजे त्याची बेसिक व्हॅल्यू सिस्टीम काय, त्या माणसाने त्याच्या किती खोलवर जाऊन विचार केलाय हे आपण बघतच नाही. आणि मग जवळ गेल्या, लांबून ते बरं वाटत असतं, पण जवळ गेल्यावर वाटतं की हे सगळं वरवरचं आहे आणि मग त्याच्यातून ते फ्रस्ट्रेशन येऊ शकतो. त्यामुळे खूप आधीपासून नेमकं आपला इन्स्टिंक्ट काय सांगतोय, आपल्याला नेमकं करायचं काय, आणि त्याच्यातून समाजाला व्हॅल्यू ऍडिशन काय होईल. म्हणजे सहानुभूतीची जी कामं आहेत, म्हणजे जसं मतिमंदांसाठी काम आहेत, ती पण व्हायलाच पाहिजेत, म्हणजे त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण त्याचबरोबर काही कामं अशी पण पाहिजेत की ज्याच्यातून काहीतरी व्हॅल्यू क्रिएट होतील, काहीतरी उभं राहील नवीन. तर अशी जर कामं आपण शोधून काढू शकलो आणि त्याच्यासाठी काम करू शकलो तर मग ते काम लॉंग टर्म मध्ये आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि त्याच्यासाठी
मी नेहमी म्हणतो की पोहताना तुम्ही उडी मारल्याशिवाय पोहता येत नाही. तुम्ही वरती बसून हा आता हात खाली कर, पाय वरती कर हे सांगून पोहता येत नाही, तुम्हाला उडीच मारायला लागते. तसं समाजकार्यात देखील की तुम्हाला म्हणजे सुरुवातीला कदाचित वेळ कमी असेल, पण मी ठरवून येणाऱ्या 5 वर्षात मी हे वेळ वाढवत नेणार आहे असं कॅल्क्युलेट करून म्हणजे समाजकार्य करणं सुद्धा म्हणजे सोपं नाहीये. त्याच्यासाठी देखील खूप प्लॅनिंगची आवश्यकता आहे. मी गमतीने म्हणतो, मी घरातून बाहेर पडताना सुद्धा कुठल्या आपल्या कामाची यादी काय आहे, कुठल्या रस्त्याने गेलं तर आपल्याला परत रिपीट त्या रस्त्यावर यायला लागणार नाही इथपासून मी म्हणजे माझं म्हणून सांगत नाही, पण नाहीतर तुमचा वेळ निरर्थक जातो ना. की दिवसभराचं तुम्ही प्लॅनिंग, आता फोनमध्ये डायरी आहे, सगळ्यांच्याच फोनमध्ये डायरी आहे. मी डायरीचा मॅक्झिमम वापर करतो. किंवा घर नीट राहण्यासाठी म्हणजे तुम्ही सामाजिक काम करत असताना घरी देखील तेवढंच तुम्ही जर कॉन्ट्रीब्यूट केलं नाही तर तुम्ही काम नाही करू शकत. म्हणजे मी सुरुवातीला केल्यानंतर आता मला कंटाळा आलाय खूप, मग ताबडतोब रिॲक्शन यायची, सांगितलं तर कोणी तुम्हाला काम करायला. जेव्हा मला खरोखर काम करायचं होतं तेव्हा मी हा शब्द बंद करून टाकला. मी कितीही दमून गेलो तरी घरी गेल्यानंतर जे असेल ते काय गोळ्या गोळीत सगळे काम पूर्ण करतो. आणि त्याच्यासाठी फार वेळ द्यायला लागत नाही. म्हणजे जी कामं म्हणजे तुमच्या जर जरा प्रिसाइजनेस असेल तर तुम्ही घरात 1 तासभर वेळ दे. आता दिवसभरात 1.5 तास तर बायकांना वाटतं खूप वेळ दिला आणि खूप कामं केली नवरात्री. तेही सांभाळायला लागतं. म्हणजे कारण सामाजिक काम करत असताना हे सगळे बॅलन्सेस आहेत. ते बॅलन्सेस तुम्ही नीट केलं तरच तुम्ही लॉंग रन मध्ये चांगलं काम करू शकता. आता सर यातच माझा शेवटचा प्रश्न म्हणता येईल आजचा, की तुम्ही सेकंड इनिंग बद्दल बोलले सुरुवातीलाच. आणि या वयात म्हणजे सहसा सेकंड इनिंग मध्ये लोक एन्जॉय करायचा प्लॅन करतात, आयुष्यात ज्या ज्या गोष्टी आपण मिस केल्या त्या करायचा प्रयत्न करतात, पण तुम्ही वेगळी वाट निवडत आहे. या सगळ्या प्रवासाच्या मागे कुणाची काही प्रेरणा किंवा कुणाचा काही प्रभाव तुमच्यावर पडलाय असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे कुणाला श्रेय द्यावंसं वाटतं असं काही आहे? दुसऱ्या याच्यात जो आनंदाचा विषय आहे ना, मी हे आनंदासाठीच करतोय. मुळात दुसऱ्या इनिंग मध्ये लोक आनंदासाठी फिरायला जातात, आम्ही आनंदासाठी हे करतो. ह्याच्यात भरभरून आनंद मिळतो. त्याच्यासाठी वेगळं फिरण्याची वेगळं काही करण्याची काही आवश्यकताच नाही. म्हणजे आणि प्रेरणा म्हणाल तर जे संस्कार लहानपणापासून आले, विशेषतः मी मुंबईत असताना 8-9 वर्ष यशवंतराव केळकर, बाळासाहेब आपटे, सदाशिवराव देवधर, अनिरुद्ध देशपांडे या सगळ्या मोठ्या लोकांच्या सहवासात होतो. त्यामुळे तो जो सगळा वारसा आहे की आपल्याला काहीतरी याच्यासाठी करायचं आहे तो निश्चितच मला मिळाला. आणि त्या सगळ्यांच्या ह्याच्यामुळे म्हणजे माझं कर्तृत्व तशा दृष्टीने खूप कमी आहे. ह्या सगळ्यांच्यामुळे मी मोठा झालो. म्हणजे माझा असा अपेक्षित नाही मी मुळात मोठा आहे, मी मुळात मोठा नाही. तर ह्या सगळ्यांच्या संस्कारामुळे त्यांच्याकडून जे घेण्यासारखं होतं ते मी घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे मी मोठा झालो. आणि त्याच्यामुळे सेकंड इनिंग म्हणजे मला जर कोणी विचारलं तर माझी बँकिंगची इनिंग ही खूप यशस्वी होती. पण आता जर पारडं करायचं झालं तर आता सेकंड इनिंग ही पारडं खाली बसेल इतकी सेकंड इनिंग यशस्वी झाली. आणि सुदैवाने प्रकृतीने साथ दिली. म्हणजे प्रकृतीने साथ दिलेली असताना आता इथे सांगायला हरकत नाही की माझ्या एंजिओप्लास्टी झाली, माझी बायपास झाली, माझी ब्रेनची सर्जरी सगळं झालंय, पण त्याचा मी कुठेही पाव केला नाही. म्हणजे आता नॉर्मली बायपास झाली म्हणजे मग तुम्हाला हे करायचं नाही. अरे मी म्हटलं बायपास झाल्यावर तुमचा रक्तप्रवाह धरणासारखं धोधो व्हायला लागला तर आता तुम्ही दुप्पट काम केलं पाहिजे. तुम्ही घाबरून काय करायचंय, क्लिअर झाले. त्यामुळे इफिशियन्सी तुमची वाढली तर तुम्ही काळजी कसली करताय. आणि अनेक वेळेला मी म्हणतो की तुमचे शरीर सिग्नल देतच असतं. आणि माझ्या नशिबाचाही भाग असेल की हे तिन्ही गोष्टी माझ्या ह्याच्यामध्ये झाल्या, प्रिव्हेंटिव्ह मध्ये झाल्या. म्हणजे मीच डॉक्टरना जाऊन म्हणजे माझी एंजिओप्लास्टी तर 15 वर्षापूर्वी जेव्हा एवढी कॉमन नव्हती, मीच डॉक्टरना जाऊन सांगितलं की हे सिम्पटम आहेत आणि मला वाटतंय बहुतेक हे एंजिओप्लास्टीकडे जाऊन थांबेल. आणि तसंच झालं, कुठे एंजिओप्लास्टीकडे जाऊन थांबलं. बायपासच्या वेळेला पण तसंच झालं.
मी त्यावेळेला नाना पालकरमध्ये जायचो आणि वरच्या जिन्यावर उभा असताना तेव्हा अजूनही वय झाल्यासारखं वाटत नाही, त्यामुळे वरती जिन्यावर असताना गाडी आली तर मी ती जीव घेऊन पकडायचो आणि हार्टबीट वाढायचे. म्हणजे असं नाही व्हायचं तुम्ही बाजूला उभे आहात तर जरा पाणी देऊ का, पण माझ्या लक्षात यायचं की हे हार्टबीट डिस्प्रोपोर्शनेट आहेत. म्हणजे ज्याला आपण हृदयाचे ठोके ऐकायला येतात तसं म्हणतो ना. तुम्ही अजय ठाकरेंना जाऊन सांगितलं की काहीतरी गडबड आहे, एवढे ठोके जोरात पडता का म्हणे. ते म्हणाले चल. त्यांनी स्टेज चेक केली, ती काय पॉझिटिव्ह घ्यायचीच होती, आली आणि मग हे झाली, ग्राफी केली. म्हणजे सर मेडिकल फील्ड पण कन्सिडर करायला हरकत नाही आता पुढे. म्हणजे 3 हे होते क्लॉट, 3 ठिकाणी हे होतं आणि ते म्हणाले बायपास करायला लागेल. मी काउंटर ऑफर त्यांना दिली की 2 दिवस विचार करा, जर प्लॅस्टिकनी झालं तर मला आवडेल, कारण प्लॅस्टिकचं सोपं होतं. ते 2 दिवसांनी म्हणाले की नाही ह्याच्याशिवाय पर्याय नाही. हो म्हटलं करून टाकू. मग म्हणाले कधी करायची, ही आमची शनिवारची गोष्ट. मी त्यांना भेटलो तर म्हटलं कधी, सोमवारी करू. त्यांनी लगेच डॉक्टरना फोन लावला, ते डॉक्टर होते सोमवारी ठरलं. मी रविवारी 7 दिवस कोणी कुठल्या पाळीला यायचं आणि त्या सगळ्यांना मेसेजेस करून तुम्ही नाही आला तर दुसऱ्या कोणाची तरी पर्याय व्यवस्था करा, असं करून मी ऍडमिट झालो. त्याच्या किंवा ब्रेनच्या सर्जरीच्या वेळेलाही असंच झालं. मी ऑफिसमध्ये होतो आणि आम्ही 11 वाजता बाजूच्या टपरीवर चहा घ्यायला गेलो आणि माझ्या लक्षात आलं की पायातली ताकदच एकदम कमी झाली. असं कसं होईल एकदम, म्हणजे हे समथिंग सिरियस ना की काल होतं आणि आज एकदम असेल. मी लगेच तिथूनच फोन केला टक्कन, म्हटलं काहीतरी गडबड आहे. म्हणजे त्यांना माहिती आहे की गडबड आहे म्हणजे खरंच काहीतरी असणार. तर ते म्हणाले या लगेच. आम्ही गेलो, त्यांच्या केबिन मध्ये गेल्यावर त्यांनी नुसतं बघितलं आणि म्हणाले आपण सिटी स्कॅनला जाऊ. सिटी स्कॅनला गेलो तर जवळजवळ पाव लिटर ब्रेन मध्ये रक्त जमा झालं होतं. तिथेच ऍडमिट झालो. दुसऱ्या दिवशी सकाळी 2 ठिकाणी पंक्चर करून रक्त काढलं. सुदैवाने लगेच झाल्यामुळे क्लॉटिंग वगैरे काही झालं नाही. आणि काही नाही, परत 8 दिवस त्या ढोलक्या बाहुलीसारखं परत मी उभं राहिलो. त्यामुळे तुम्ही जरा ते पॉझिटिव्हली घेतलं, त्याचे भाऊ केले नाहीत तर मला वाटतं की शारीरिक याच्यावरही तुम्ही जे इनएव्हिटेबल आहे ते होणार आहे, पण त्याच्यावर तुम्ही मात करून चांगलं काम करू शकता. अजून 2-3 वर्ष आहेत, 75 पर्यंत नक्की करायचं आहे. त्याच्यानंतरही करू, पण 75 पर्यंत तरी देव करू तुम्ही 75च्याही पलीकडे काम कराल. तुमच्या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. तुमची मुलाखत खूपच सोप्या साध्या शब्दात आणि अशी गप्पा मारल्यासारखी झाली. कुठेही त्याच्यात बडेजावीपणा नव्हता, कुठेही काही प्रिटेन्शियस नव्हतं. सो थँक्यू तुमचे अनुभव शेअर करण्याबद्दल. आता मला सर तुमचा संपाच्या आधी फक्त एक सगळ्यांनाच हे करायची होती की अनेक वेळेला प्रश्न होता आम्ही काय करू शकतो याच्यात. उदाहरणार्थ याच्यात 2-3 गोष्टी नक्की करू शकता. अशा प्रकारचे विद्यार्थी थोडे तुम्ही हे राहिलात, सजग राहिलात तर असे विद्यार्थी तुम्ही नक्की शोधून देऊ शकता. अशा विद्यार्थ्यांचं मेंटॉरिंग म्हणजे आता त्याची थोडी व्यवस्था अजून नीट व्हायची आहे, पण आमच्याकडे 2 प्रकारचे मेंटरशिप आहेत. एक अकॅडमिक मेंटरशिप आहे, म्हणजे समजा आता आमच्याकडे गेल्या वर्षी MBBS चे 136 डॉक्टर होते. तर समजा एखादा सिनियर डॉक्टर आहे तर त्यांना आम्ही असे 2 विद्यार्थी देतो की यांची मेंटरशिप तुम्ही करा. आणि ती मेंटरशिप ही अकॅडमिक मेंटरशिप असेल किंवा त्याला पुढच्या एकूण अकॅडमिक संबंधी काही प्रश्न असतील किंवा एकूण पुढच्या त्याच्या प्रवासासंबंधी फ्युचरच्या संबंधी प्रश्न असतील ते आम्ही आर्थिक याच्याशी जोडत नाही, फक्त अकॅडमिक मेंटरशिपच त्याच्यात असते. तर तशा प्रकारची अकॅडमिक मेंटरशिप असेल. काही जरा कमी वयाचे असतील तर अशा मुलांच्या घरी जाण्याची जी मेंटॉर्स आहेत तशा प्रकारचं देखील काम काही जण त्याच्यात करू शकतात. आणि देणगीदार किंवा अशा दृष्टीने असं समाजात काम चाललंय हे सांगणारे सुद्धा लोक लागतात. तर त्यामुळे असं स्प्रेड ऑफ वर्ड्स ज्याला म्हणतो तेही आपण सगळेजण करू शकतो. आणि मी म्हटलं तसं की जे इथे बसलेले तरुण आहेत 40, 45, 50 वर्षाचे, त्यांनी आतापासून सेकंड इनिंगचा विचार करावा, कारण अचानक काही होत नाही.
तर त्यामुळे आतापासून सेकंड इनिंगचा विचार करावा आणि खूप चांगली सेकंड इनिंग ही तुम्ही सगळेजण करू शकता आणि त्याच्यातून समाजाला अशा प्रकारचं चांगलं नेतृत्व उत्पन्न होणं आणि जात पात धर्म विरहित अशी एक चांगली समाज व्यवस्था उत्पन्न होणं ही काळाची गरज आहे. आणि त्यासाठी चांगलं जोपर्यंत असं मी नेहमी म्हणतो की वर्तमानपत्र उघडल्यावर, मगाशी मी एकदा बोलताना म्हटलं की वर्तमानपत्र उघडल्यावर जी घाण दिसते ती समुद्र जी बाहेर घाण टाकतो तशी ती घाण आहे, पण समुद्रातलं तळ्याचं पाणी आजही चांगलं आहे. आणि मी अनेक वेळेला म्हणतो ते चांगलं आहे पाणी म्हणून समाज चाललाय, वरच्या घाणीवर चाललेलं नाही. तर त्यामुळे ते तळ्यातलं पाणी चांगलं राहण्यासाठी आपण सगळ्यांनी जर प्रयत्नशील राहिलं तर एक चांगला समृद्ध चांगला समाज, आणि ज्याला आपण म्हणतो की जगाचं भारताने नेतृत्व करावं, तसं करायचं असलं तर ते नुसतं बोलून होत नाही किंवा एक मोदी ते करू शकणार नाहीत. तर असे अनेक मोदी किंवा असे अनेक कार्यकर्ते ज्या वेळेला खूप नियोजन पद्धतीने काम करतील त्यावेळेला आपण अशा तऱ्हेचा एक समृद्ध आणि विश्वाला मार्गदर्शक असणारा असा देश निर्माण करू, आणि तो होईल याची मला खात्री आहे असं सांगून. पण मला हे सांगताना असं वाटतं सर की आपला विसरसी परोपकारी होसी तया दिससी पंढरी राय. म्हणजे हे असं काम करताना ज्याला करायचंय त्याला संत नामदेव म्हणतात की स्वतःचं विसर्जन करावं लागतं. स्वचं विसर्जन केल्याशिवाय हे परोपकारी काम होणे शक्य नाही, आणि ते झालं तरच तिथे आपण पंढरी दिसतो. तर तुमच्या कार्यातून आम्हाला आज पंढरीत दिसलाय. तर एवढं म्हणून मी इथे थांबतो. आपण इथे आलात, आम्हाला वेळ दिलात आणि इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं, खरंच